भारतीय जनता पक्ष हा किती बनचुका आणि ढोंगी आहे हे अंबरनाथ प्रकरणात पुन्हा दिसले. काँग्रेस पक्षानं त्यांचे 12 नगरसेवक निलंबित केले भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी केल्याबद्दल, आणि भारतीय जनता पक्षानंही कारवाई केली काँग्रेस किंवा MIMशी युती केल्याबद्दल. पण काँग्रेसनं उमेदवारांना, त्यांच्या नगरसेवकांना निलंबित करताच रवींद्र चव्हाण भाजपचे प्रांताध्यक्ष आहे, त्यांनी त्याच काँग्रेसच्या नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली. जे राज ठाकरे म्हणाले ना तेच झडप घातली. काँग्रेस विचाराचे लोक आहेत ते. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले काल, आणि तुम्ही त्याच काँग्रेसला आपल्याबरोबर घेऊन अंबरनाथमध्ये सत्ता स्थापन करता का? तर शिंदेच्या लोकांना, शिंदे गटाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी. हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, या तुमच्या अंतर्गत आथाळ्या आहेत. पण तुम्ही काँग्रेसबरोबर एक प्रकारची युती आणि आघाडी केलेलीच आहे. MIMचे लोक सुद्धा बरोबर घेऊन अकोटला सत्ता स्थापन करतायत, त्यांना त्यांच्यावर कारवाई होते MIMच्या लोकांवर, आणि त्यांना बरोबर घेऊन MIMला सुद्धा अकोटला बरोबर घेऊन ते सत्ता स्थापन करतायत. मी म्हटलं ना, हे एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत. यावेळी महायुतीचाच महापौर निवडून येईल असा विश्वास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. विज्ञान भारतीतर्फे आयोजित हा अतिशय चांगला कार्यक्रम विदर्भ विज्ञान उत्सव हा विदर्भाचे मुलामुलीसाठी फार उत्साहवर्धक पुढच्या जीवनामध्ये त्यांचे एक मार्गदर्शन ठरेल म्हणून मी विज्ञान भारतीचे निमंत्रणावर आज इथे मुंबईमध्ये निवडणूक होती तरी पण आलो. आणि मला आता आपण इथे एक्झिबिशन बघणार आहे. 1200पेक्षा जास्त विद्यार्थीने हा एक्झिबिशनमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये जे फर्स्ट सेकंड आला त्याने आपण आज इथे पुरस्कार करून फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन उद्या होणार आहे. असं आहे की जे बंडखोरी केली ते चुकीचं काम होतं, तर चुकीचे कामने शिक्षा झाली पाहिजे. हा भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीपासून अनुशासित पार्टी आहे म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला. आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करताना आरोप कधी फक्त आरोपच राहता आणि फक्त पब्लिसिटीसाठी राहता, त्यापेक्षा जास्त काही नाही. राजधानी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा पार्ट आलेला आहे. दुसरा पार्ट येऊ द्या, तिसरा पार्ट होऊ द्या, पण लोकांच्या पार्ट ते लोकांना भाजपा महायुतीने यावेळी महापौर मुंबईमध्ये निवडून द्यायचे आहे. असं आहे की ते धारावीच्या जे रिडेव्हलपमेंट आहे ते धारावी लोकांना तसंही ठेवायचा का? त्याने सर्वजण आरामात राहता, पण तिथे धारावीमध्ये जे लोक राहतात ते कशी स्थितीमध्ये राहतात. त्याने कोणी पुढे येऊन ते धारावीच्या विकसित करणारे, एशियाची सर्वात मोठी जे झोपडपट्टी होती त्याने ते विकसित करून मोठे घर देणार आहे. त्यामध्ये काय चुकीचं आहे? कोणी आले त्यांचं स्वागत आहे. घड्याळ मी कधीच विसरू शकत नाही, कारण आधी मी तिकडेच होतो, असं मंत्री उदय सामंत म्हणालेत. सगळ्या उमेदवारांना आपण विजयी करावं. ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार आहे तिथे कमळासमोरचं बटन दाबावं, जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबावं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे तिथे घड्याळाचं बटन दाबावं. घड्याळ मी विसरूच शकत नाही कारण पूर्वी तिकडेच होतो. ते घड्याळासमोरचं देखील बटन दाबावं. आणि RPIच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की मनामध्ये कुठचाही किंतु परंतु न ठेवता आपण सगळ्यांनी एकत्रपणानं या सगळ्या उमेदवारांचा जर प्रचार केला तर एकही जागा समोरच्याची निवडून येणार नाही. एवढा विक्रमी निकाल या जळगाव वासियांनी लावावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्र फडणवीस राजकारणासाठी काहीही करू शकतात, त्यांच्यात नैतिकता राहिली नाहीये अशी टीका करुणा मुंडे यांनी केली. देवेंद्र फडणवीस, तू गु खाऊन गोवा खालची माती पण खाल्ली आहे. आजपर्यंत तुम्ही मर्डर केले, आमदार खरेदी केले, नगरसेवक खरेदी केले, आता पण बिनविरोध तुम्ही निवडणूक काढली 70 नगरसेवकांची. तुम्ही लोकशाही कुठे ठेवली नाहीये. लोकांचे अधिकार तुम्ही हिचकून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मर्डर पर्यंत तुम्ही गेलेले, आणि आज तो हाईट्स केली. आज कुठे गेला तुमचा हिंदुत्ववादीपणा? आज कुठे गेला तुमचं हिंदुत्व? आज तुम्ही MIM सोबत युती केली. राजकारणसाठी तुम्ही काय पण करताय. अरे
नैतिकता कुठे ठेवली नाही तुम्ही. लोकशाही तुम्ही संपावत आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण जे आहे तुमच्यामुळे आज कुठे ठेवला नाही तुमने. आज तुम्ही लोकशाही खतम करत आहे आणि नैतिकता आज कुठेही तुम्ही ठेवली नाही. आज मला खूप लाज वाटत आहे तुमच्यावरती. अभिमान होता पण आज मला लाज वाटत आहे. पिंपरी चिंचवड माझ्यासाठी मिनी भारत आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. आता तुम्ही विचार करा, जर 70 लाखाचा पूल 7 कोटीवर जाणार असेल तर किती पटीनं लूट चालली आहे. हा तुम्ही टॅक्स दिलेला पैसा आहे. स्मार्ट सिटीच्या नावे काही इथलेच लोकप्रतिनिधी ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना कामं देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही कामं धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनी ही एका आमदाराच्या भावाची आहे. 9 वर्षात ती कंपनी कुठे गेली. अहो, लोक देखील कामं करतात. आज एवढा पैसा आला कुठनं? ह्या पद्धतीनं आता माझ्या मायमाऊलींचे आणि वडीलधाऱ्यांचे इथं कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता 9,550 CCTV कॅमेरे बसवले गेले. आज 70% कॅमेरे बंद आहेत आणि 600 कोटी रुपये ह्याला मोजले. 600 कोटी रुपयाचा चुराडा झालाच ना. उलट कॅमेरे बसवताना 10 वर्षाचा त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं की आमची सर्व्हिस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून द्या. आज इथं केबल डक्ट केले जातात. 5 फूट खाली खोदाई केली पाहिजे परंतु तशी खोदाई केली जात नाही आणि वरचेवर त्या ठिकाणी केबल टाकली जातात आणि ते केबल बस्ट होत आहेत. अर्बन स्ट्रीट फुटपाथ तब्बल 1,000 कोटी रुपयाचा खर्च केला. सर्व जादा दराच्या निविदा आहेत. दापोडी ते निगडीत ते 12 किलोमीटर फुटपाथसाठी 100 कोटीचं बजेट सांगितलं. खर्च 149 कोटी केला. पोलिसांचा विरोध होता, नागरिकांचा विरोध होता, तरी अशा पद्धतीची कामं केली. एवढे मोठ्या प्रमाणावर आज मी दुपारी काही वेगवेगळ्या संघटनांना भेटत होतो. तिथं कचरा गोळा करणाऱ्या भगिनी आल्या. ते म्हणले, दादा 2 दिवसापासून आम्हाला रात्रीची ड्युटी लावलेली आहे आणि आम्ही कधी काम करायचं. आज मोठ्या प्रमाणावर लोक कामाला आहेत असं दाखवलं जातं, बिलं काढली जातात. प्रत्यक्षात सगळ्या भागातला कचरा उचलला जात नाही. रोज खा मटण पण कमळाचं दाबा बटण असं आगळं वेगळं आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय. भरपूर निर्णय आपोआप निधी आम्ही देणार आहोत. कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागण्याकरता पैशाची कमी पडणार नाही. हे कोण म्हणालं? देवाभाऊ म्हणले. त्यामुळे तुम्हाला आता पैशासाठी कुठे रस्त्यासाठी पत्र द्यायची गरज पडणार नाही. यादी करा. नगरसेवकांना मी सांगेन यादी करा. आमच्या तोरड्यामध्ये अमुक राहिलं, 2 नंबरमध्ये हे राहिलं, 1 नंबरमध्ये हे राहिलंय. आणि यादी आल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचं काम आपले मुख्यमंत्री, राज्याचा प्रमुख माणूस आपला हा निर्णय घेईल. नांदेडमध्ये जे छोटी मोठी कामं राहिली असतील, बाकी मोठी कामं करायचीच आपल्याला, पण छोटी मोठी कामं राहिली असतील तर त्याला आता केंद्र राज्य म्हणून पैसा देऊन आपलं शहर पहिल्यापेक्षा अधिक वेगाने पुढे जाण्याकरता तुम्हाला उत्तम रस्ते आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. गडकरी साहेबांनी हायवे चाललेला आहे. ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका घ्यायची गरज नाही. बहुमताने, एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातले जे आपले भाजपचे उमेदवार आहे, कमळ आणि कमळावरच बटन दाबा, दुसरीकडे पाहू नका, ही मला हात जोडून विनंती आपल्या सर्वांना करायची. त्यामुळे शेवटचे 8 दिवस उरले आता. रोज लोक पार्ट्या खाऊ घालतील, याची पार्टी त्याची पार्टी. मी तर म्हणन रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. बटन घाल एकाच दुसरे मतदान दुसरीकडे असं काय भांग. हे काय बटन देणार नाही म्हणजे. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. यांचा कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उडबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम त्यांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे. देवा भाऊंची गॅरंटी आहे.
बावनकुळे साहेबांची गॅरंटी हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार आम्ही सर्व मिळून लावू हे आश्वासन देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याबरोबरच राजकीय आढावामध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.